नमस्कार सर्वांना. तर आपण आता PM किसान योजने हप्त्यात वाढ झालेली आहे आणि ती वाढ किती आणि कशा प्रकारे झाली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला, ही शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर नक्की आपण ह्या योजनेत किती वाढ झाली आणि कशा प्रकारे वाढ झाली याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. तर आपण पाहू शकतोय की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 23 जुलै 2024 रोजी मोदी 3.0 या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे, अशी बातमी सरकारी सूत्रांनी बिझनेस टुडे टीव्हीला सांगितलं आहे की केंद्र सरकार PM किसान सन्मान निधीसाठी अर्थसंकल्पीय वाटप 30% वाढवून सुमारे 80,000 कोटी करण्याचा विचार करत आहे. तर अंतरिम अर्थसंकल्पात सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेसाठी 60,000 कोटी रुपयाची तरतूद केली होती, ज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपये वार्षिक भत्ता मिळाला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पूर्व अर्थसंकल्प सल्लामसलत बैठकीदरम्यान कृषी प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे मागणी केली होती की त्यांना ही रक्कम प्रति शेतकरी 8,000 रुपयापर्यंत वाढू शकते. म्हणजेच प्रतिनिधींनी जे अगोदर 6,000 रुपये मिळत होते त्याच्या ठिकाणी आता 8,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर ही एक भरघोस अशी वाढ आहे. तर पहिला हप्ता 8,000 रुपये देण्याची मागणी केली आहे. तर संपूर्ण अर्थसंकल्पात तरुण, महिला, ग्रामीण भाग आणि शेतकरी यावर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार किसान युनियनचे बद्रीनारायण चौधरी म्हणाले की आम्ही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना PM किसान अंतर्गत वाटप 6,000 रुपयावरून 8,000 रुपये करण्याची विनंती केली आहे. तर ती सध्या ही रक्कम 3 हप्त्यामध्ये दिली जाते आहे, पण आता ही रक्कम तुम्हाला एक रकमी भेटणार आहे. याच्या अगोदर ही रक्कम तुम्हाला 2-2 हजारचे 3 हप्ते मिळत होते, एकूण 6,000 मिळत होते, परंतु आता तुम्हाला 8,000 रुपये भेटणार आहेत.